आता आपण पाहिलं की हे जे मुलं आहेत तो व्यापार खेळ खेळत आहेत. व्यापार खेळ खेळत असताना त्यांनी सुरुवातीला त्या बँकेकडे असलेल्या सगळ्या नोटा समप्रमाणामध्ये खेळाडूंना वाटल्या आणि त्यानंतर त्यांनी डायसनी खेळत असताना डायस या अंकावर जे काही अंक आलेले आहेत त्या अंकाप्रमाणे ते पुढे गेले आणि त्यांना मिळालेले जे काही ठिकाणं आहेत ती त्यांनी बँकेत पैसे देऊन विकत घेतले. एका खेळाडूला सुरुवातीला आश्रम मिळाला. आश्रमात आराम करायचा होता म्हणून तिला ते 50 रुपये भरावे लागले. दुसऱ्या खेळाडूला मात्र प्रभादेवी मिळालं आणि त्या ठिकाणी तिला 2400 रुपये बँकेत जमा करून ते कार्ड घेता आलं. आणि तिसऱ्या खेळाडूला मरीन ड्राईव्ह मिळालं. तिने 5100 रुपये भरून ते घेतलं. आता याच्यामुळं काय झालं की प्रभादेवीचं जे भाडं आहे ते जर खेळताना पूर्ण खेळून झालं आणि कोणी प्रभादेवी या ठिकाणी आलं तर त्याला फक्त जागेचे भाडे रुपये 140 हे द्यावे लागेल. आणि तिसऱ्या खेळाडूला जे मरीन ड्राईव्ह मिळालं आहे त्या मरीन ड्राईव्हचं फक्त जागेचे भाडे 500 रुपये हे द्यावं लागेल. अशा पद्धतीत पुढे खेळत असताना हे सर्व या ठिकाणी बँकेकडे असलेले हे सर्व कार्ड हे खेळाडू विकत घेतील. त्यावेळेस त्यांच्याकडे असलेले पैसे मात्र संपून जातील किंवा आलेल्या भाड्यातून त्यांच्याकडे पुन्हा पैसे उपलब्ध होऊ शकतात.